तर भाजपामध्ये गुन्हेगारांना प्रवेश दिलाय, माझ्याकडे 100 पुरावे आहेत, राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकरांनी हा आरोप केलाय। तर चिखलीकरांकडे पुरावे असतील तर त्यांनी सांगावं, असं प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिलेलं आहे। प्रतापराव चिखलीकरांना अशोक चव्हाणांनी आव्हान दिलं। याच पक्षप्रवेशावरून खासदार अशोक चव्हाण यांनी नाव न घेता तुमच्यावर टीका केली। स्थानिक नेतृत्वाला समजायला पाहिजे, अजितदादांनी त्यांची कानउघडणी केली पाहिजे आणि ते असे म्हणत की मी त्यांना ओळखत नाही। असे आहे की दादा हे माझे नेते आहेत, त्यांना कान उघडणी करण्याचा अधिकार आहे, परंतु भारतीय जनता पक्ष कोण चालवतो हे मला माहिती नाही। त्यामुळे फडणवीस साहेबांनी कान उघडणी केली पाहिजे। एकीकडे आपणच तक्रार करायची हा गुन्हेगार आहे आणि तो येऊन भेटला, सेटलमेंट झाली की त्याला परत पक्षात घ्यायचं, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे आणि असे माझ्याकडे 100 पुरावे भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आहे। ते सांगावेत ना। आता भाजपमध्ये मला येऊनच वर्ष झालेलं आहे, त्यांच्या काळात त्यांनी ज्यांना कोणाला भाजपमध्ये प्रवेश दिला असेल त्याची बाबतीत त्यांना अधिक माहिती असेल।